यांनी मग घरी आखण तांडव जेवण वगैरे सोडून दिलं होतं. काय 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 केलं सांगा, म्हणजे यांना मिळवण्यासाठी जरा सांगा. तर यांना मिळवण्यासाठी म्हणजे जेवण वगैरे सोडून दिलं होतं. तुम्ही जेवण सोडून दिलं? अच्छा. सगळ्यांना परेशान, लिमिटच्या बाहेर. आई बाबा मी सगळे खूप परेशान होते तेव्हा. म्हणजे आम्हाला एकदम आश्चर्यच वाटलं तेव्हा. अच्छा. म्हणजे दिवसभर झोपून राहायचा, काय बोलायचं नाही तो कोणासोबत. बापरे. दिवसभर जेवण नाही, काहीच नाही. हे मोठे भाऊ. मग तेव्हा तुम्हाला सगळ्यांना एकदम घरात टेन्शन आलं असेल. एकदम धक्का बसला. उगीच नागपूरला आलो तेव्हा तर असं वाटलं सुरुवातीला तर. हो ना. मग हळूहळू बरं वाटत गेलं ते. मग पुढे काय केलं तुम्ही? मग पुढे आईला म्हणवलं आणि नंतर आईला भेटायला गेली. आई तुम्हाला माझ्या सासूबाई मला भेटायला आल्या. तर मी म्हटलं होतं माझं ग्रॅज्युएशन व्हायचं आहे, कारण की माझ्या आईकडे खूप अभ्यासाचं होतं. तर म्हटलं ॲटलिस्ट तुम्ही मला कॉलेजला जाऊ द्याल, कारण की माझं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स होतं. तर मी म्हणजे पिरियड नाही करणार, पण प्रॅक्टिकल्स अटेंड करायला जाईल. तर तुम्ही जर हो म्हणत असेल तर त्या अटीवर लग्न करते मी, नाही तर मग तुम्ही 2 वर्ष थांबून जा. त्यामुळे 2 वर्ष काय 2 दिवस आमचा मुलगा थांबत नाही आहे. तर मग यांनी लग्नाची तयारी केली आणि मग आम्ही. पण मग तुमच्या घरी नाही? मला माहीत होतं की माझ्या घरी स्ट्रिक्ट आहे, ऐकणार म्हणजे हिंमतच नाही झाली माझी कोणाला सांगायला त्यावेळी तरी. पण यांच्यावर इतका विश्वास होता. त्यांना मी म्हटलं होतं तुमच्यावर विश्वास आहे तुम्ही, आणि यांनी मला तेव्हा विश्वास पण दिला होता. तर म्हटलं ठीक आहे, मी म्हणजे तुम्ही सांभाळून घ्या मला, एवढं म्हटलं होतं. आणि त्याप्रमाणे आता ते सांभाळत आहे. आता 21 वर्ष झाली आहेत लग्नाला. 21 वर्ष झाली. आता जर मागे पाहिलं तर असं वाटतं की काय भातुकलीच्या खेळासारखं मी 19 वर्षाची, हे 23 वर्षाचे आम्ही लग्न केलं. मग तुम्ही घरातनं पळून निघून आईला सांगितलं होतं की मैत्रिणीच्या मोठ्या बहिणीचं लग्न आहे, मी जाऊन येते, असं करून निघाले होते. आणि यांचे मित्र आले होते बाहेरगावावरून, त्यांचे लग्न झाले होते. एक मित्र आणि त्यांची बायको आमचं कन्यादान केलं. एक मित्र माझा भाऊ बनला होता, त्याआधी ते भावाचं जो असतो विधी ते सगळं आर्य समाजाने आम्ही लग्न केलं नागपूरला. पण मला सांगा की घरी कळलं कधी? मग लग्न झाल्यावर मी आईला फोन करून सांगितलं की माहीत तर होतं की मला हे आवडायचे म्हणून, की मी हे यांचं जिथे शॉप होतं त्या शॉपचं नाव घेतलं की आई मी त्यांच्यासोबत लग्न केलं आहे, तर प्लीज भाऊला आणि बाबांना सांगून दे. आणि मी चिठ्ठी आधीच लिहून ठेवली होती, म्हणजे तिथे मी चिठ्ठी लिहिली आहे ती बाबांजवळ देऊन दे. तर मग त्याच्यानंतर लग्न झालं. मग त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी बाबा आणि भाऊ इकडे गेले. मला थोडंसं रागवलं भावानी नॅचरली, पण बाबा मला त्यावेळी काहीच नाही म्हणाले. तेवढंच म्हणाले जाऊ दे, मुलीच्या मनात होतं ना, तिने केलं ठीक आहे. मग बाबांनी रिसेप्शन देऊन दिलं. बरं झालं 21 वर्षापूर्वी. पण या टप्प्यावरती पहिला खेळ कुठला बघूया. मनोरा रचायचा आहे. 4 थर झाले की 1000 रुपयाचं बक्षीस, आणि त्यानंतर प्रत्येक थराला म्हणजे जितके थर होणार त्या प्रत्येक थराला 200 रुपयाचं बक्षीस त्यामध्ये वाढ होतं. 4 ग्लास ठेवायचे आणि नंतर दुसरा करायचा? नाही 5वा थर ठेवलात की 200 रुपये वाढणार त्यामध्ये. 4 थर झाले की 1000 रुपये मिळणार तुम्हाला. हा सुरू. 1400, 1000. शेवटचा नीट 1400 रुपयाचं बक्षीस मिळालं. तुमची काय भावना आहे ती आम्हाला ऐकायची. दोघंही छान आहेत आणि दोघांनी आम्हाला आधी विचारलं होतं लग्नाच्या आधी काय करावं मॅडम, आम्ही काय करावं. मी म्हटलं तुम्ही तुमच्या मुलांचा आणि मुलींचा विचार घेऊन मगच पुढे जा. तेव्हा त्यांनी सांगितले की त्यांच्याकडनं सगळं ओके आहे. तेव्हा म्हटलं तुम्ही काहीच हरकत नाही, आमचे तुम्हाला कायम आशीर्वाद राहतील. आशीर्वादच पाहिजे, बाकी काय. द्या मुलींकडे. जसं मॅमने म्हटलं की त्यांनी जेव्हा मम्मी पप्पाने विचारलं त्यांना की अबाउट द मॅरेज, तर सगळ्यात पहिले जसं मॅमचं म्हणणं होतं की तुम्ही मुलांशी विचारा. तर तसं सगळ्यात पहिले मम्मीनी, मी मोठी आहे तर मला विचारलं होतं की असं आहे, सगळे म्हणतात आहे की अशा सिनॅरिओमध्ये असं खूप डिफिकल्ट असते सिंगल राहणं. तर तेव्हा मी पण माझ्यासाठी हे ॲक्सेप्टेबल नव्हतं, कारण की एकदम आपल्या फादरला लूज करणं अजून त्याच्यानंतर ॲक्सेप्ट करणं, इट वॉज नॉट इझी. त्याच्यानंतर मग आम्ही पप्पांशी भेटलो. तेव्हा पण इट वॉज नॉट ॲक्सेप्टेबल. आम्ही हे पण विचार करायचो की स्कूलमध्ये फ्रेंड्स काय विचार करणार, काय आमचं होणार. पण मग त्याच्यानंतर जेव्हा मम्मी पप्पा आमच्याशी भेटायला लागले धीरे धीरे, मग तेव्हा आम्हाला कळलं की हे खरंच किती इम्पॉर्टंट आहे
आमच्यासाठी असं राहणं, एकासोबत राहणं, पूर्ण फॅमिलीमध्ये राहणं. कुठे पण आम्ही फंक्शनमध्ये किंवा कुठे जायचो तिकडे सगळे फॅमिली राहायचे, आम्ही तिघंही राहायचो. तर इट वॉज डिफिकल्ट फॉर अस. मग त्याच्यानंतर आम्ही पप्पांशी धीरे धीरे भेटलो. त्याच्यानंतर आम्ही ॲक्सेप्ट केलं त्यांना. अजून असं नाही आहे की मॅरेजच्या नंतरही प्रॉब्लेम्स नाही झाले, कारण ते बर्थपासून पंजाबी फॅमिलीमध्ये, आम्ही मराठी फॅमिलीमध्ये, आमचं खूप काही डिफरंट आहे. पण या वर्षात आम्ही खूप प्रोग्रेस केलं आहे की आम्ही कसं ॲडजस्ट झालो एक दुसऱ्याबरोबर. अजून असं नाही आहे की प्रॉब्लेम्स नाही झाली, खूप प्रॉब्लेम झाली, पण आम्ही ते पूर्ण ओव्हरकम केलं, ॲडजस्ट केलं. असून आता आम्ही वी आर व्हेरी हॅपी फॅमिली. व्हेरी नाईस. किती छान. आता कसं वाटतं तुम्हाला? छान, खूप चांगलं हो वाटतं. ना? पप्पा खूप सपोर्ट करतात, मम्मी पण खूप सपोर्ट करते. जो पण पाहिजे राहते ते सगळं देतात. हो, शॉपिंग खूप करतात. क्या बात आहे. त्यांना बरं महत्वाचं त्यांनी छान सांगितलं, शॉपिंग मात्र भरपूर करा. खूप छान. असेच आनंदात राहा, हसत राहा. तुमच्या घरून स्वीकारलं की पुढे काय झालं? आजपर्यंत नहीं स्वीकारला. नाही ना? हमने कोशिश बहुत की, वर्षा ने भी की, मैंने भी की और अभी भी करेंगे. वो सपोर्ट करें या ना करें, आज सुबह उठ के पहला नाम उनका ही लेता हूँ. आज उनके ही कारण यहाँ खड़ा हूँ. तो शायद इसी कारण मैं आज एक हिस्सा बन सका हूँ वर्षा की लाइफ का, और उन बच्चों को एक्सेप्ट कर सका हूँ. जिस दिन वो एक मुंडी हिला के हाँ कहेंगे, हम दोनों नतमस्तक होकर उनके चरणों में गिर जाएंगे. नाही, तेही होईल. आणि तुम्हीही सगळे खूप एकमेकांचा आदर करता आहात, तो जास्त महत्त्वाचा आहे. हा आदर असाच कायम ठेवा. या टप्प्यावरती, या खेळात काय होणार ते पहिलं आव्हान. हा चित्रपट, याचा अभिनय करायचा आणि तुम्ही सगळ्यांनी ओळखायचं हिंदी चित्रपट आहे. हा, वेळ सुरू झाली. सांगा, चित्रपट सांगा. अभिनंदन. झी मराठीकडून एक छोटीशी भेटवस्तू तुमची. दुसरं आव्हान कुठलं आहे बघूया. हिंदी गाणं आहे. गाणं म्हणा ना. झी मराठीकडून ही भेटवस्तू. तिसरं आव्हान बघूया आता काय मुहावरा येतो की म्हण येते. मुहावरा न बोलता करायचंय, असंच पाहिजे तुम्हाला. अशीच म्हण आहे. म्हणून म्हटलं बरोबर आला की नाही उखाणा. झी मराठीकडून ही भेटवस्तू, केप्रकडून ही भेटवस्तू तुमच्या दोघांचे, तुम्हा दोघांचे. तर आता तुमच्या 3 अपेक्षा सांगा त्यांच्या. जसं माझ्या मुलीनी म्हटलं शॉपिंग, ते तर कंटिन्यू ठेवायची. ती बंद आहे, दुकान बंद करू नका, दुकाने बंद करू नका. एक. दुसरे, थोडा फोनचा वापर कमी करायचा. काम से सर, काम से, और कुछ गड़बड़ नहीं. आम्ही कुठं काय म्हटलं गडबड. पण जरा फोनचा वापर कमी करा, त्याच्यामुळे तुमचा ताण वाढतोय, बाकी काही नाही, अशी काळजी आहे. तिसरी, एकदम कशावरती रिॲक्ट नाही करायचा, थोडा विचार करायचा आणि मग रिॲक्ट करायचा. तेव्हा 20 पैशाचं कॉईन राहायचं, पितळायचं, असं तोंडात ठेवता गेलं ते पोटात निघून. ऐकायला कसं वाटतं, पैसे खाल्ले होते. फेब्रुवारी महिन्यात आमचं साखरपुडा झाला आणि जून महिन्यात 27 4-5 महिने. मग त्या दरम्यान तुमचं भेटणं नाही. भेट नाही आणि लेटरने काहीच नाही. कारण मी ऍक्च्युली तेव्हा हे बघा, तुम्ही ना ते आधी काहीतरी बोलते.